नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो एक गुड न्यूज घेऊन, जी की बँक ऑफ बडोदा जे आहे यानी ऑफिस असिस्टंट पिऊनची जवळपास 500 ची रिक्रुटमेंट काढलेली आहे। त्याच्याबद्दल मी डिटेल माहिती जी आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे। परंतु खूप सारे विद्यार्थी जे आहे फॉर्म भरण्यासाठी नवीन आहे, काही लोक अंडर ग्रॅज्युएट आहे, काही लोक नेमकं 10वी झालेले, समजा काही 12वी मध्ये आहे, त्यांनी आतापर्यंत बँकेचा फॉर्म भरलेला नाहीये। त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बँकिंगचा फॉर्म भरण्याबद्दल अडचणी होत्या। त्याकरता विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर, जो काही फॉर्म भरायचा आहे ऑफिस असिस्टंटचा, पिऊनचा, बँक ऑफ बडोदाचा, त्याच्याबद्दल फॉर्म कसा भरावा याबद्दल एक व्हिडिओ तयार करावा। त्यासाठी मी आजचा व्हिडिओ जो आहे तो आज क्रिएट करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे काही मनातील डाऊट आहे ते पूर्ण क्लिअर होऊन जातील आणि व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा। विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी जवळ पाहिजे ते पण मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे, सगळ्या गोष्टी। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर लाईक करा। आणि जे विद्यार्थी समजा ह्या एक्झामची तयारी करतात बँक ऑफ बडोदाचे ऑफिस असिस्टंट पिऊनची, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेअर करा। चला विद्यार्थी मित्रांनो, मग सुरुवात करूया आपण। पहिल्या या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात आपल्या जवळ फॉर्म भरण्यासाठी। ओके, सुरुवातीला आपल्याला ईमेल आयडी आपला रेडी पाहिजे, नंतर मोबाईल नंबर आपला जो परमनंट आहे तो, नंतर आयडी प्रूफ जो आहे त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल ते सुद्धा आपल्याला चालून जाईल, ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल ते सुद्धा या ठिकाणी चालून जाईल। ह्या गोष्टी कंपल्सरी आपल्याला फॉर्म भरत असताना। नंतर आता तुम्हाला फोटोग्राफ जो आहे 20 KB ते 50 KB च्या दरम्यान स्कॅन करून आपल्या जवळ ठेवायचा आहे ईमेलला घेऊन। नंतर सिग्नेचर जो आहे तो 10 KB ते 20 KB च्या दरम्यान ठेवायचा आहे। नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जो आहे कोऱ्या कागदावर तुमचं ब्लँक जी इंक आहे त्या इंक तुमचा अंगठा मारायचा आणि त्याचं 20 KB ते 50 KB च्या दरम्यान साईज जे आहे ते अपलोड करायची। नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, अपलोड करायचे। हँड रिटन डिक्लेरेशन मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपल्या बँक ऑफ बडोदाच्या नोटिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये, ते हँड रिटन डिक्लेरेशन बघून घ्या आणि ते ब्लॅक पेनने तुम्हाला व्हाईट पेपरवर काय करायचं, राईट करायचं स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये। आता इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जेव्हा तुम्हाला फॉर्म भरताना लास्ट स्टेज येते, समजा बँक ऑफ फॉर्म कुठे जायचे तर bankofbaroda.in या वेबसाईटवर जायचे, ते पण मी तुम्हाला सांगतो पुढे। आता फॉर्म भरत असताना या ठिकाणी महत्त्वाचं काय की तुम्हाला जे काही समजा एज्युकेशन तुमचं झालेलं आहे ते एज्युकेशनचे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये तयार करायचे आणि ती PDF जी आहे समजा 10वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतची PDF जी आहे तुम्हाला अपलोड करायची। त्याच्या सोबतच डेट ऑफ बर्थचा जे काही प्रूफ आहे, समजा डेट ऑफ बर्थचा प्रूफ साठी तुम्हाला 10वीचं जे काही सर्टिफिकेट आहे किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर आपली डेट ऑफ बर्थ असते, तो प्रूफ म्हणून कन्सिडर केला जातो, त्याची सुद्धा PDF तुम्हाला अपलोड करायची। आणि तुम्ही जर कास्ट मधून असाल, समजा OBC किंवा SC किंवा ST, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची जी की PDF आहे ती सुद्धा तुम्हाला काय करायची आहे, शेवटला अपलोड करायची आहे। या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहे फॉर्म भरत असताना, हे लक्षात ठेवा। फॉर्म भरण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी तुम्ही रेडी ठेवा आणि नंतरच फॉर्म भरायला तुम्ही बसा। ओके, चला सुरुवात करूया मग या ठिकाणी। आता सुरुवात वॅकन्सी जे आहे टोटल 500, किती आहे 500। आता याच्यामध्ये पोरांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याला किती येतात, 29, किती येतात 29, आणि गुजरातच्या वाट्याला जे आहे जवळपास 80 आहे। या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर गुजरातमधून फॉर्म भरू का की महाराष्ट्रामधून फॉर्म भरू। आता ही रिस्क जी आहे तुमची तुम्हाला घ्यायची आहे। जर तुम्हाला गुजरातची लँग्वेज, लोकल लँग्वेज जर येत असेल तर गुजरातमधून भरा, जर तुम्हाला रिस्क वाटत असेल समजा तर तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म टाका। ओके, शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, गुजरातमधून टाकायचा की महाराष्ट्रामधून टाकायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही। फक्त एवढं आहे की कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये जास्त असेल, गुजरातमध्ये तुलनेने कॉम्पिटिशन कमी असेल, त्या ठिकाणी ऍप्लिकेशन पण गुजरातचे विद्यार्थी कमी करतील, त्या ठिकाणी अदर स्टेटचे लोक जे आहे अप्लाय करतील। समजा शेवटी कसं आहे, LPT मध्ये जर तुम्ही फेल झालात तर तुम्ही म्हणाल की आम्हीच सांगितलं होतं तुम्हाला गुजरातमधून टाकायचा। शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, फॉर्म कुठून टाकायचा आहे, महाराष्ट्रातून टाकायचा की आपल्या शेजारील जे काही समजा राज्य आहे त्या राज्यामधून टाकायचा, ते तुम्ही ठरवा। त्याबद्दल मी तुम्हाला सजेशन देणार नाही। फक्त आपण जे काही समजा तुम्ही एकदम चांगल्या विचाराने किंवा एक कंपॅरिझन करा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करा, फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर या गोष्टी मी इथे क्लिअर केल्या। नंतर आता फॉर्म भरताना आपलं या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवर जायचंय। कुठे जायचंय, बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवर। या ठिकाणी तुम्हाला करियर असेल, बँक ऑफ बडोदा #career.html याच्यावर जायचंय। नंतर याच्यावर आल्यानंतर तुम्हाला ही एक विंडो दिसेल, करियर करंट अपॉर्च्युनिटीज। ओके, याच्यावर क्लिक करायचंय आणि याच्यावर करंट अपॉर्च्युनिटीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे जायचंय। करंट
ऑपॉर्च्युनिटी नंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. हा इंटरफेस दिसल्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ ऑफिस असिस्टंट प्यून इन सब स्टाफ केडर ऑन रेग्युलर बेसिस हा जी ऍडव्हर्टाइज आहे या ऍडव्हर्टाइजवर जायचे. नंतर याची लास्ट डेट जी आहे ती इथे दिसते तुम्हाला 23 मे अप्लाय करण्याची. 3 मे पासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे. वॅकन्सी तुम्हाला सांगितलेलं आहे 500. लोकेशन सांगताय त्यांनी याने नॉन अप्लाय सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाऊ करायचे. अप्लाय नाऊ वर टिक केलं की पुढे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी. मग या ठिकाणी आता इंटरफेस तुम्हाला दिसतोय पूर्ण आयबीपीएसचा इंटरफेस आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन 3 तारखेपासून चालू झालेले. लास्ट डेट 23 मे आणि लास्ट डेट जी आहे समजा प्रिंटिंग ऍप्लिकेशन जर तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट करायची असेल तर 7/6/2025 आहे. ओके. ऑनलाईन पेमेंटची लास्ट डेट जी आहे ती 23 मे 2025 आहे. हे लक्षात ठेवायचे. ओके. आता याच्यावर आल्यावर नंतर तुम्हाला काय करायचंय नवीन रजिस्ट्रेशन करायचंय. काय करायचंय नवीन रजिस्ट्रेशन. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. याच्यावर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे की समजा पुढे इंटरफेस येतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो अशा पद्धतीचा असतो. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला असेल ऑलरेडी तर ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही इथे टाका, पासवर्ड इथे टाका आणि सिक्युरिटी कोड या ठिकाणी टाका आणि पुढे सबमिट करा. मग पुढचा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला हा येतो नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर. या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं. समजा आता विवेक नाव आहे, विवेक महेश अहिरे नाव आहे समजा. या ठिकाणी खूप सारे विद्यार्थ्यांच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट काय असतं अहिरे विवेक महेश अशा पद्धतीचं असतं. मग काही विद्यार्थी कन्फ्युजन असतं की सर मग अहिरे अगोदर टाकायचं फर्स्ट नेम का विवेक अगोदर टाकायचं. हे लक्षात ठेवा. फर्स्ट नेम म्हणजे आपलं स्वतःचं नाव, मिडल नेम म्हणजे आपल्या वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे आपलं सरनेम. हे लक्षात ठेवा. ओके. तर फर्स्ट नेम कधी पण आपलं स्वतःचं नाव टाकायचंय, सरनेम टाकायचं नाहीये. क्लिअर आहे. तर या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचंय तुम्हाला. समजा या ठिकाणी आहे विवेक. ओके. तर विवेक नाव टाकलं नंतर कन्फर्म करायचं या ठिकाणी तुम्हाला. नंतर मिडल नेम आपल्या वडिलांचं नाव टाकायचंय. नंतर पुन्हा इथे कन्फर्म करायचंय आणि लास्ट नेम आपलं सरनेम टाकायचं आहे आणि इथे कन्फर्म लास्ट नेम आणि इथे आपलं जे आहे पूर्ण नाव दिसेल तुम्हाला जसं विवेक महेश अहिरे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि हे झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला पुढे जायचंय विद्यार्थ्यांनो मित्रांनो. नंतर हे नाव एकदा तुम्ही टाकलं की याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला करता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव आहे त्याच पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. ओके. यासाठी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट साधण्यासाठी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट साधण्यासाठी तुमच्यासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल आयडी हा जो आहे तो परमनंट मोबाईल नंबर, परमनंट मेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर जो आहे तुम्ही यूज करणारा जो आहे तो टाकायचा आहे आणि नंतर तोच कन्फर्म इथे टाकायचा आहे पुन्हा. आणि अल्टरनेट मोबाईल नंबर एकतर आपल्या फादरचा टाकायचा किंवा ब्रदरचा टाकायचा किंवा तुमच्या जवळील व्यक्तीचा जो आहे तो टाकायचा आहे. नंतर ईमेल आयडी टाकायचा. या ठिकाणी तुमचा जसं इथे माझा सुरेश वराडे 0107 आहे तर या ठिकाणी टाकायचं. नंतर डोमेन नेम टाकायचं @gmail नंतर yahoo.com नंतर जे की डोमेन नेम असेल ते टाकायचं या ठिकाणी मेल टाकल्यानंतर. नंतर कन्फर्म ईमेल आयडी तोच मेल आयडी टाकायचा खाली पूर्णपणे. ओके. आणि इथे सिक्युरिटी कोड दिलेला आहे तो सिक्युरिटी कोड इथे टाकायचा आणि इथे सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर काय करायचं इथे सेव्ह आणि नेक्स्ट वर गेल्यानंतर पुढे असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. इंटरफेस जो आहे तो असा असेल. आता आपल्याला 5 पद्धतीने माहिती भरायची आहे. यामध्ये बेसिक इन्फो, फोटो सिग्नेचर, डिटेल्स, नंतर प्रिव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट या 6 ठिकाणी आपल्याला काय करायचंय फॉर्म भरायचा आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटतोय. हे पहिला पेज झाल्यानंतर आणि एक पासवर्ड भेटतो. हा तुमच्या मोबाईल नंबरला मेसेज येतो, तुमच्या मेल आयडीला मेल येतो. काय तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा आहे आणि तुमचा तुमचा पासवर्ड जो आहे तो हा आहे. मग तुम्हाला समजा मध्येच असं वाटलं की आपण उद्या भरू फॉर्म, मग त्याच्यावर काय करायचंय की न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं नाहीये. ऑलरेडी रजिस्टर्ड आहे त्याच्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आणि पुढे जायचं. तिथून पुढची प्रोसेस जी आहे तुम्हाला क्लिअर करायची आहे. आता या ठिकाणी पुढचा इंटरफेस तुम्हाला असा दिसेल फॉर्म भरत असताना. या ठिकाणी आता तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे रिसेंटचा. इथे फाईल चूज करायची आहे जेपीजी फॉर्मॅट मध्ये. रिसेंटचा फोटो अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर तो फोटो जो आहे 20 ते 50 KB दरम्यान पाहिजे. तो अपलोड केला व्यवस्थित साईज मध्ये असेल तर तुम्हाला इथे दिसेल. जर साईज मध्ये नसेल तर तुम्हाला साईज चेंज करावं लागेल. जी सांगितलेली ती साईज तुम्हाला ठेवावं लागेल. क्लिअर आहे. तर या ठिकाणी अपलोडेड इमेज या ठिकाणी तुम्हाला दिसेल. नंतर पुढे कॅप्चर इमेज. आता तुम्हाला काय करायचंय की कॅच इमेज करायचंय. काय करायचंय कॅप्चर इमेज करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर फोटो
फोटो युझिंग वेब कॅमेरा. जर तुमच्या डेस्कटॉपला वेब कॅमेरा नसेल, लॅपटॉपवरून भरत असेल तर लॅपटॉपला वेब कॅमेरा असतो, परंतु डेस्कटॉपला नसेल तर तुम्ही काय करायचे, या ठिकाणी काय करायचं, क्लिक करायचे आणि याला आपल्या मोबाईलवर स्कॅन करायचे. गुगलवरून स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथे यस करायचं. यस केल्यानंतर तुमचा जो मोबाईलचा वेब कॅम आहे तो स्टार्ट होतो आणि त्याच्यावर तुमचा काय करायचं आहे, फोटो घ्यायचा. फोटो घेतल्यानंतर तो कॅच फोटो जो आहे, कॅप्चर इमेज जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि दिसल्यानंतर बरोबर आहे, जर इमेज चांगली आलेली असेल तर फॉर्म पुढे जाईल, नसेल चांगली आली तर फॉर्म पुढे जाणार नाहीये. क्लिअर आहे. तर मग या ठिकाणी यस आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ऍग्री टू अबव मेन्शन, या ठिकाणी काय करायचं, यस करायचे. ओके. नंतर या ठिकाणी सिग्नेचर जी आहे ती आपली 10 ते 20 केबीच्या दरम्यान जी सिग्नेचर आहे ती रिसेंटची आपल्या कोऱ्या कागदावर केलेली ब्लॅक पेनने ती इथे अपलोड करायची आहे. नंतर ती केल्यानंतर कॅपिटल किंवा ब्लॉक लेटर मध्ये ती पाहिजे नाहीये. एक कॅपिटल किंवा ब्लॉक मध्ये पाहिजे का, नाही, कॅपिटल आणि स्मॉल मध्ये पाहिजे. नंतर या ठिकाणी काय करायचंय, सिग्नेचर सुद्धा माझीच आहे, व्हॅलिड सिग्नेचर आहे, याच्यावर तुम्हाला पुन्हा काय करायचंय, क्लिक करायचंय विद्यार्थी मित्रांनो आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर पुढे जायचंय, या ठिकाणी काय करायचंय, नेक्स्ट करायचंय. काय करायचं, नेक्स्ट. नंतर नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस दिसेल. आता या ठिकाणी डिटेल्स टाकायचंय तुम्हाला. आता तुम्हाला डिटेल्स मध्ये काय काय भरायचं आहे, या ठिकाणी वॅकन्सीज जे आहे, वॅकन्सीज ऑफ स्टेट युनायटेड टेरिटरी यू आर अप्लाइंग, कोणत्या राज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचंय, या ठिकाणी राज्यांची नावं येतील. ओके. आता समजा आपल्याला महाराष्ट्रामधून अप्लाय करायचंय तर या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र सर्च करायचंय कुठे खाली, किंवा आपल्याला गुजरातमधून अप्लाय करायचं तर खाली इथे क्लिक करायचं, खाली गुजरात कुठे आहे ते पाहायचं आणि तिथे जायचं. समजा आपल्याला यूपी मधून अप्लाय करायचं, इथे सुद्धा आपल्याला काय क्लिक करायचंय आणि उत्तर प्रदेश कुठे आहे ते चेक करायचं आणि ते सिलेक्ट करायचं. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर ज्या राज्यासाठी आपण अप्लाय करतोय, समजा त्या राज्याची आपल्याला लोकल लँग्वेज आपल्याला वाचता येते का, लिहिता येते का आणि बोलता येते का, हे लक्षात ठेवा. ओके. त्या राज्याची लँग्वेज आपल्याला बोलता येते का, वाचता येते का, लिहिता येते का. आता समजा आपण महाराष्ट्र या ठिकाणी काय केलं, क्लिक केलं, तर या ठिकाणी आपल्याला ज्या काही लँग्वेज येईल, या ठिकाणी मराठी येईल. कोणती येईल, मराठी. नंतर कोकणी येऊ शकते इथे. ओके. कोकणी किंवा मराठी, तर इथे मराठी आपण चूज करायचे महाराष्ट्रातून असेल तर. ओके. नंतर कॅटेगरी जो आहे, कॅटेगरी जनरल असेल तर जनरल करा, यू आर. नंतर ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी किंवा एसटी जी असेल ती तुम्हाला चूज करायची त्या ठिकाणी. नंतर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, असेल तर यस करा, 40% जास्त असेल तर, नसेल तर नो करा. आणि नो केल्यानंतर समजा ज्याच्याकडे असेल त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आणि ज्याच्याकडे नसेल त्यांनी काय करायचंय, नो करायचंय. नो केल्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन जी की दिलेली आहे ती जे की समजा डिसेबिलिटी पर्सन साठी आहे ती त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांचं नाहीये त्यांना नो केल्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन भरायची गरज नाहीये. कुठपर्यंत भरायची गरज नाहीये, तर या ठिकाणी इथपर्यंत तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भरायची नाहीये. ती कोणासाठी, पूर्णपणे जे की पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी वाले आहे यांच्यासाठी आहे. तुमच्यासाठी आहे का, नाहीये. ओके. नंतर रिलिजन टू विच यू बिलॉंग, ओके, तुम्ही कोणत्या धर्मापासून बिलॉंग करता असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपला जो धर्म असेल तो धर्म इथे टाका. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हिंदू, मुस्लिम, नंतर बौद्ध, ख्रिश्चन जो असेल तो असेल, या ठिकाणी तुम्ही काय करा, यस करा. तो धर्म जो आहे चूज करा आणि तिथे सिलेक्ट करा. नंतर डू यू बिलॉंग टू रिलिजन मायनॉरिटी कम्युनिटी, तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटी मधून आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. नंतर एक्स सर्व्हिसमॅन आहात का, तर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आणि ज्या ठिकाणी स्टार दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देणं कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी स्टार दिलेलं आहे ते कंपल्सरी भरणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे. ओके. तर असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. क्लिअर आहे. नंतर पुढे आता हे पूर्ण एक्स सर्व्हिसमॅन साठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, लक्षात घ्या. ओके. नंतर इथे आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे सुद्धा इथपर्यंत जवळपास एक्स सर्व्हिसमॅन साठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कुठपर्यंत, या ठिकाणी पर्यंत. ओके. जर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल आणि जर नसेल तर नो केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन जी आहे ती बंद होऊन जाईल. ओके. आता जे काही समजा आर यू सिकिंग रिलॅक्सेशन अंडर विडो, डायव्हर्स वुमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड्स. ओके. कुणाचं डायव्हर्स झालेलं आहे, कुणाचं कोर्टात प्रकरण चालू आहे. ओके. अशा लोकांसाठी या ठिकाणी काय करायचंय, ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. असेल चालू
कोर्टात मॅटर किंवा सेपरेट झालेला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, सर्टिफिकेट असेल तरच यस करा, नसेल तर नो करा. आता नॅशनॅलिटी तुम्हाला टाकायचं या ठिकाणी. या ठिकाणी काय असेल आपली नॅशनॅलिटी? इंडियन. ओके, नंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन्स या ठिकाणी आपलं नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणी आपल्याला नाशिक सेंटर अवेलेबल नाहीये, तर या ठिकाणी सेंटर कोणतं घ्यायचं आपल्याला नाशिकवाल्यांना? मुंबई जवळ आहे, ठाणे जवळ आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? सेंटर देऊ शकता. बरोबर. नंतर आपल्याला जे की पेपर द्यायचा आहे तो पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये द्यायचा आहे हे पण तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, आता पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये द्यायचा आहे तर या ठिकाणी इंग्लिश तर डिफॉल्ट लँग्वेज आहे, पण इंग्लिश सोबतच मराठी आहे. नंतर इंग्लिश सोबतच या ठिकाणी हिंदी आहे. नंतर इंग्लिश सोबतच या ठिकाणी कोकणी आहे. कोकणी पण आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे. या तीन पैकी कोणता तरी एक चूज करायचे. इंग्लिश अँड मराठी किंवा इंग्लिश अँड हिंदी किंवा इंग्लिश अँड कोकणी. तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये पेपर द्यायचा त्या लँग्वेजला इथे काय करायचे? चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ कशी टाकायची आहे? या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जशी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. क्लिअर आहे. नंतर जेंडर तुम्हाला चूज करायचं, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. नंतर डू यू हॅव टून ब्रदर, जर तुम्हाला जुळे भाऊ असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर पुढे जर असेल तर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन भरावं लागेल, नसेल तर भरण्याची गरज नाहीये. नंतर तुम्ही तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे असं तुम्हाला विचारलं. तुम्ही अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा, मॅरिड असेल तर मॅरिड करा. नंतर विडो असेल तर विडो करा, विडोर असेल तर विडोर, डायव्होर्स असेल तर डायव्होर्स, आणि तुमचं प्रकरण चालू असेल कोर्टात तर काय करा? ज्युडिशरी सेपरेटेड करा. ओके, तर हे झालं. नंतर पुढचा इंटरफेस या ठिकाणी तुमच्या वडिलाबद्दल, आईबद्दल आणि तुमच्या जोडीदाराबद्दल इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. तर या ठिकाणी आपल्या वडिलांची इन्फॉर्मेशन म्हणजे वडिलांचं नाव टाकायचे, इथे आईचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुमच्या जोडीदाराचं नाव लग्न झालेलं असेल तर. ओके, आणि तुमच्यासाठी संवाद साधण्यासाठी तुमचा जो ऍड्रेस आहे, ओके, जर तुम्ही समजा नाशिकला राहत असेल आणि तुम्ही एखाद्या सटाणा तालुक्यातील एखाद्या छोट्याशा गावातील असाल तर करस्पॉन्डंट ऍड्रेससाठी तुमचा जर की नाशिक मधला ऍड्रेस टाकू शकता. आता आपले जे विद्यार्थी आहे ते साखर एज्युकेशनचा ऍड्रेस टाकून देतात करस्पॉन्डन्स, तर इथे साखर एज्युकेशन म्हणून टाकून द्या. नंतर पूर्ण ऍड्रेस टाका इथलचा, नंतर स्टेट टाका आणि इथलचा पिनकोड टाका. ओके, नंतर पुढे जा. ओके, पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढचा हा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल की हाच ऍड्रेस जो आहे तो सेम ठेवायचा आहे मला पुढे पण, तर इथे काय करायचं? सेम ॲज अ ऍड्रेस इथे क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की मला पुढचे लेटर जे आहे ते घरच्या ऍड्रेसवर आले पाहिजे तर इथे काय करा? मग तुमचा घरचा ऍड्रेस टाका पूर्णपणे आणि इथे स्टेट आणि इथे पिनकोड हे सगळं टाका. नंतर जीएसटी कोणत्या ऍड्रेसवर आला पाहिजे इथे चूज करा, परमनंट किंवा करस्पॉन्डन्स. आणि या ठिकाणी जे की समजा इथे जायचं आहे आणि या ठिकाणी व्हॅलिडेट युअर डिटेल्स, पूर्ण डिटेल्स जे आहे ती भरलेली आतापर्यंतची बरोबर आहे की नाहीये हे चेक करून घ्या. आणि चेक केल्यानंतर जर तुमची बरोबर नसेल, कुठेतरी एरर असेल तर तुम्हाला रेड डेटामध्ये तुम्हाला काय सांगेल की या ठिकाणी एरर आहे. मग ती पुन्हा इन्फॉर्मेशन आपल्याला भरावी लागेल आणि तरच फॉर्म तुमचा पुढे जाईल, तसा फॉर्म पुढे जाणार नाहीये. मग पुढे जर बरोबर असेल, व्हॅलिडेट पूर्ण क्लिअर झाला असेल, व्हॅलिडिटी युअर डिटेल्स पूर्ण झाला असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आणि पुढे जायचे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. चला पुढे पुढे काय भरायचंय? आता इथे आपलं एज्युकेशन डिटेल्स टाकायचे. काय करायचंय? एज्युकेशन डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी भरायचंय. मग या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 1/5/2025 पर्यंत तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुमच्या जवळ पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे 1/5/2025 च्या अगोदर तुमचे सगळे रिझल्ट लागलेले पाहिजे. म्हणजे 10वी बेसवर फॉर्म आहे तर 10वीचा रिझल्ट तुमचा लागलेला असावा. बरोबर आहे की नाही? तर 10वीचा रिझल्ट 1/5/2025 च्या अगोदर लागलेला असावा. ओके, तेच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. नंतर या ठिकाणी एसएससी ची इन्फॉर्मेशन टाकायची, कधी पास झालात, ओके, मंथ कोणता होता, इयर कोणता होता, पर्सेंटेज किती आहे, नंतर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास इथे चूज करायचंय. नंतर इथे एसएससी या ठिकाणी तुमचं स्ट्रीम टाकायचंय, तुम्हाला कोणतं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. ओके, आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायन्स तुम्हाला जे असेल घेतलेलं ते टाकायचे. नंतर या ठिकाणी तुम्हाला इथे काही भरायची गरज नाहीये, इथे पण काही भरायची गरज नाही. इथे डे, मंथ आणि इयर टाकायचे. इथे पर्सेंटेज टाकायचे 12वीचे. इथे क्लास
चूज करायचं आहे, फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड. नंतर ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं ते टाकायचंय, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल ते टाकायचं या ठिकाणी. नंतर युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं, SPPU असेल तर SPPU टाका, बामू असेल तर बामू टाका, किंवा आपलं खानदेश युनिव्हर्सिटी असेल तर खानदेश युनिव्हर्सिटीचं नाव टाका बहिणाबाईचं. ओके, तर या ठिकाणी डेट ऑफ पासिंग टाका, नंतर मार्क टाका इथे, आणि इथे सिलेक्ट आपला जो काही समजा काय म्हणतात त्याला क्लास असेल तो टाका. नंतर ऑदर जर असेल तर MSCIT या ठिकाणी टाकून द्या. नंतर MKCL चं युनिव्हर्सिटीचं नाव टाका. नंतर इथे पासिंग डेट टाका, या ठिकाणी मार्क्स किती मिळाले ते टाका, आणि तिकडे सिलेक्ट करा. अशा पद्धतीने पुढे जायचंय. ही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायची आहे. टाकल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला ज्या राज्याला तुम्ही अप्लाय करताय, ज्या राज्याला तुम्ही अप्लाय करता त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येते का, तुम्हाला येत असेल, वाचता येते का, लिहिता येते का, बोलता येते का, तर यस करायचंय. काय करायचंय? यस. ज्या राज्याला तुम्ही अप्लाय करताय त्या राज्याची लँग्वेज तुम्हाला बोलता येते का, लिहिता येते का, वाचता येते का, तर इथे काय करायचंय तुम्हाला? यस करायचंय विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? चला पुढे. मग पुढे जर तुम्ही वर्किंग प्रोफेशन असाल तर इथे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भरायची आहे. जर तुम्ही समजा ऑलरेडी इथे कामाला असेल, कुठे एम्प्लॉई असाल, तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे, नेम ऑफ द एम्प्लॉयर. नसेल तर तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन नाहीये. क्लिअर आहे? नंतर आता या ठिकाणी जे काही समजा तुम्हाला SC ST OBC PWD कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी काय असतं, प्री ट्रेनिंग एक्झाम असतं ऑनलाईन. पहिल्यांदा ऑफलाईन व्हायचं, आता ऑनलाईन होतं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर यस करा, आणि नसेल पाहिजे तर नो करा. ठीक आहे. नंतर आता ह्या लँग्वेज कंपल्सरी आहे, त्यांनी मराठी स्टार दिलेलं आहे की तुम्ही जर महाराष्ट्रामधून अप्लाय करता तर या ठिकाणी मराठी येईल, जर तुम्ही गुजरातमधून अप्लाय करता तर गुजराती या ठिकाणी येईल. ओके, जर तुम्ही UP मधून अप्लाय करता तर हिंदी त्या ठिकाणी येईल. हे कंपल्सरी आहे लँग्वेज. ओके, तर इथे तुम्हाला रीड, नंतर राईट, नंतर स्पीक, नंतर इथे दुसरी लँग्वेज टाकायची तुम्हाला हिंदी, नंतर इथे रीड, नंतर राईट, नंतर स्पीक, नंतर या ठिकाणी इंग्लिश टाकायची आहे. तर इथे सुद्धा रीड, नंतर राईट आणि स्पीक. ओके, आणि पुढे जायचंय. या ठिकाणी व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचंय. मग काही चूक असेल तर रेड मध्ये तुम्हाला दर्शवेल, रेड हँडरायटिंग, रेड डेटामध्ये तुम्हाला काय सांगेल की या ठिकाणी मिस्टेक आहे. मग तुम्हाला ती मिस्टेक पुन्हा दुरुस्त करायची आहे. दुरुस्त केल्यानंतर पुन्हा व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचे आणि सेव्ह आणि नेक्स्ट वर जायचं आहे. आता सेव्ह आणि नेक्स्ट वर गेल्यानंतर पुढचा इंटरफेस तुम्हाला या पद्धतीने दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला आता हे महत्त्वाची इन्फॉर्मेशन अपलोड करायची विद्यार्थी मित्रांनो. काय करायचंय? महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची. काय करायचंय? डेट ऑफ बर्थचा प्रूफ जो आहे तो 10वीचं मार्कशीटचं सर्टिफिकेट जे आहे त्याला PDF फॉर्मॅटमध्ये काय करायचंय? या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय. ओके, नंतर आपले जे काही एज्युकेशन झालेलं आहे त्या एज्युकेशनच्या सर्टिफिकेटच्या सर्व सेमिस्टरचे किंवा मार्कशीट जे आहे त्याची PDF तयार करायची आहे आणि ती या ठिकाणी काय करायची आहे? अपलोड करायची आहे. नंतर कास्ट मध्ये तुम्ही असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेट PDF करायचं आहे आणि PDF केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. ओके, नंतर हा जो सिक्युरिटी कोड आहे, हा जो कॅप्चा आहे इथे टाकायचा. इथे टाकल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस जो आहे तो अशा पद्धतीचा दिसेल. या ठिकाणी तुमचं जर ओपन कॅटेगरी असेल तर 700 रुपये तुम्हाला 708 रुपये फीस करावं लागेल. आणि जर समजा जे की समजा SC ST कॅन्डिडेट्स असेल त्यांच्यासाठी साधारणतः 108 रुपये जे आहे ते फीस तुम्हाला पे करावं लागेल. आणि हा जो कॅप्चा आहे, हा जो कॅप्चा आहे सिक्युरिटी कोड जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल आणि टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावं लागेल. ओके, सबमिट केलं समजा की तुम्हाला पुढचा इंटरफेस जो आहे तो असा दिसेल. मग आता आपल्याला फीस काय करायची आहे? पे करायची. तर तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू पण पे करू शकता, नंतर डेबिट कार्ड थ्रू सुद्धा पे करू शकता, इंटरनेट बँकिंग थ्रू सुद्धा, वॉलेट कॅश थ्रू. आणि इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे QR कोड दिसेल. QR कोड तुम्ही तुमच्या फोन पे, पेटीएम द्वारे काय करू शकता? स्कॅन करून ते सुद्धा तुम्ही करू शकता. UPI द्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. या ठिकाणी मेक पेमेंट करा. हे जे काही पेमेंट आहे तुमचं पेमेंट या ठिकाणी दिसेल. कॅटेगरी असेल तर 108 रुपये, ओपन असेल तर 708 रुपये तुम्हाला पे करावं लागेल, OBC असेल 708 रुपये तुम्हाला पे करावं लागेल. तर हा इंटरफेस झाल्यानंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस असा दिसेल. ओके, तर या पद्धतीने या ठिकाणी गेलात तुम्ही की तुमचं पेमेंट होऊन जाईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुली झाला याचा मेसेज येऊन जाईल.
पेमेंट सक्सेस झालं तरच तुमचा फॉर्म सबमिट झाला असं कन्सिडर करायचं. जर पेमेंट फेल्युअर झालं, पेमेंट झालं नाही तुमचं, तर तुमचा फॉर्म सबमिट झाला नाहीये असं समजून चालायचं विद्यार्थी मित्रांनो. सक्सेसफुली झालं, पेमेंट कट झालं, तुम्हाला सक्सेसफुली मेसेज आला तर समजायचं फॉर्म तुमचा फिल झाला. आणि जर सक्सेसफुली नाही झाला, फेल्युअर झालं, तर तुमचा फॉर्म फिल झाला नाही. ओके, तर सगळ्या गोष्टी वन बाय वन, स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी इथं क्लिअर केला. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना एकही अडचण येणार नाही, लक्षात घ्या. ओके, त्याकरता व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर हक्काचा लाईक करा. आणि जे विद्यार्थी 10वी झालेले, 12वी झालेले किंवा ग्रॅज्युएशन झालेले आहे, बँकिंगची तयारी करतायत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. आता महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे आहे, जे की समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही 20 मे पासून सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये ऑफलाईन बॅच जे आहे स्टार्ट करतो. गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी डेमो लेक्चर तुम्ही करू शकता. 3 ते 4 दिवस डेमो लेक्चर फ्री असेल आणि डेमो लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचे या ठिकाणी फॅसिलिटी काय काय भेटेल, की जो काही बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन रेल्वे यासाठी टीचिंग करणारा स्टाफ आहे तो ऑलरेडी ज्या काही एक्झामचा आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो ते लोक क्वालिफाईड फॅकल्टी असेल. नंतर यामध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाईल, रीडिंग रूमची फॅसिलिटी असेल, ऑनलाईन एक्झामची प्रॅक्टिस असेल, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली भेटणार आहे. तुम्ही येऊन भेटा, एकदा इन्क्वायरी करून पहा आणि आल्यानंतर तुम्हाला समजेल. या ठिकाणी नाशिक मधूनच नव्हे तर सर्व महाराष्ट्रामधून टक्केवारीच्या तुलनामध्ये सर्वाधिक निकाल देणारे केंद्र जे आहे साकार एज्युकेशन नाशिक ठरलेलं आहे महाराष्ट्रामधून. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही या बघा आणि खात्री करा आणि नंतरच तुम्ही काय करा, पुढची प्रोसेस स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे आहे, या सगळ्या फॅसिलिटी तुमच्या समोर ठेवलेल्या आहे. ओके, नंतर जे विद्यार्थी नवीन आहे आपल्या युट्यूब चॅनलला त्यांनी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचे. नोटिफिकेशन लेक्चर असेल, सब्जेक्ट रिलेटेड लेक्चर असेल, नंतर PYQ रिलेटेड लेक्चर्स असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याकरता आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचे. याला काही सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लागत नाहीये, फक्त तुम्हाला काय करायचंय, या सबस्क्राईबवर क्लिक करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला जवळपास महाराष्ट्रामधून 10,000 विद्यार्थी जॉईन झालेले. त्याच्यावर आम्ही PDF टाकत असतो, नंतर रिझल्टचा अपडेट टाकत असतो, ऍप्लिकेशन लिंक टाकत असतो. आता हे जे व्हिडिओ बनवतो याच्याबद्दलची ऍप्लिकेशन लिंक पण त्याच्यावर टाकलेली आहे, PDF पण टाकलेली आहे, नंतर इमेज पण टाकलेली आहे. सगळ्या गोष्टी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. ओके, मग ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, साकार एज्युकेशन नाशिक. नंतर आपलं इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा आम्ही इन्फोग्राफीच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देत असतो विद्यार्थ्यांना. त्याकरता आपलं जे काही इंस्टाग्राम हा चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा अनेक विद्यार्थी जॉईन आहे. महाराष्ट्रामधील जवळपास 30 ते 40,000 विद्यार्थी या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप सारी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत असतो. अल्टिमेट एम हेच आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा बँकिंग, नंतर इन्शुरन्स, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन याच्यामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट यावा यासाठी आम्ही हे कार्य करतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्यापर्यंत रिक्रुटमेंटची इन्फॉर्मेशन जी आहे 1 ते 2 मिनिटाच्या अंतराने गेली पाहिजे, या हेतून आम्ही हे काम करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.